रुईच्या आजोबाला नाश्ता देत आहो इडली. बघा, सांबार आणि इडली सकाळीचे. आता 8:15 वाजले. प्रांजू रुईला सोडून द्यायला गेली आहे शाळेत, कारण आज रुईच्या आजोबाला पण लवकरच जायचं आहे. बरोबर पाहायला गेली. काय आहे बाई ते? हा, स्कूटी. हा, रुईसाठी पप्पानी स्कूटी बोलवली. काय बोलवली मग? हां, कर म्हणा मम्मीला अनबॉक्सिंग. बूट काढ ना, बूट आधी ना, आधी नंतर आधी बूट वगैरे काढ ना, युनिफॉर्म काढ ना शाळेचा गड्या. आता आमच्या रुहीचा आलेली आहे. पहा काय आलं आहे, तर त्याला काय म्हणते मला पण माहित नाही आहे. अनबॉक्सिंग करत आहे प्रांजू. थांब ग. छान. थांब गो. धूम धूम. धूम नाही, कोण्या पिक्चर मध्ये होते ते? कोण्या पिक्चर मध्ये होते तो चालवत नाही का ग? फिट झाले. बॉक्स स्टील बॉक्सला एक फसली का पाहिजे. याला काय म्हणते? काय म्हणते बाळा रू याला? याला म्हण ना, सांग. याला कमेंट मध्ये सांगा म्हणा काय म्हणते तर. तुला माहिती का याला काय म्हणते तर? हो हो. अरे रुई बघा झाली मोठी. घे, छान झालं ना. आता घिनघिन करशील का? चला आता, चलो चलो आता. रुई खुश झाली आहे ना रू? आज मागितलं पण नाही वाटतं. हा, घेतलं वाटतं ना. खाऊ दुकान बंद आहे ना आता. हा, आता का उंच पाहिजे तुला? अजून पक्क करते ना त्या तोंडावर लाग. हा, मज्जा आहे रुईची. आता कपडे गिपडे काढून ठेवा ना आता. ए बाई, आपाप चालते. मजा मजा आहे रुईची. दोन्ही पायन उभं राहायचं ना. मग असं तिथं नाही, तिथून आणि मग असं असं हळूहळू चालत. मग 2 पाय जा, 2 पाय ठेवायचे ना. हो, अभंगला बसू देच. खाली नाही न्यायची. हा हा, खाली नाही न्यायचं मग. बघा, खूप स्टडी करून राहिली आहे. पूर्ण तिला ABCD पर्यंत येते. पूर्ण टोटल लिहून दाखवलं आहे माझ्या रुईनी. आम्ही ट्युशन वगैरे पण नाही आहे तिला. घरी पण होमवर्क वगैरे करत नाही, पण तरी तिला पर्यंत लिहिता आलं. खूप छान आहे रुहीची स्टडी. पप्पा कुठे गेले का? पॅन्ट टाकायला गेले वाटते. खेळ भांडे पान दिवसभर हनी बनी चालू राहते आमच्याकडे. TV बंद नाही करू देत ही. बघा, चला आता रुईचे आजोबा आले आहेत. बिस्किटचं पॉकेट आणलेलं आहे. मॅरी आणि टोस आणलेला आहे. नारळ. रुईसाठी काय आणलं रुई? ते दाखव काय आणलं तर. अजून खाऊ काय आणलं? अरे बापरे, हे काय ग? खाल्ले काय ते चॉकलेट? मग काऊन पोट दुखते? अगं बाबा नवीन नवीन आणतेत ग तुझ्यासाठी. बघा, हे आणलेलं आहे सिगरेट टाईपच्या गोळ्या. छान मस्त छान लागते. मी तर खाल्ल्या आहे गरू. ह्या चांगल्या वाटतात ना. रोज नवीन नवीन आणतात ना बाबा तुझ्यासाठी. आणि तू आज तर रुही दिवसभर हे सायकलच चालवत होती, है ना. चला आता ठेवून देते हे. चला, स्वयंपाक झालेला आहे प्रांजूचा. सकाळी छान मस्त इडल्या बनवल्या होत्या. इडलीचं पेस्ट आहे. स्वप्नील आर्वीला गेलेला आहे सोलरच्या कामानिमित्त.
भाजी आहे गोबीची आणि रुहीसाठी पास्ता तयार केलेला आहे. तिला पास्ता खूप आवडते. चला मसाले भात तयार झालेला आहे छानपैकी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड कशा आहात तुम्ही? ठीक असाल ठीकच राहा. मी पण ठीक आहो. रुहीला पण आता बरं आहे. रुही स्टडी करून राहिली आहे. तिला खूप हे करावं लागते अभ्यासासाठी. अभ्यासच नाही करत ती, पण तिला येते भरपूर काही. शाळेमध्ये जे शिकवते ती लवकरच तिच्या डोक्यामध्ये भरते. पूर्ण ABCD वगैरे 1 2 वगैरे पूर्ण येते तिला. चला आता आम्ही पण जेवण वगैरे करतो. स्वप्नीला आरवीला गेलेला आहे सोलरच्या कामानिमित्त. प्रांजूने मसाले भात वगैरे बनवलेला आहे. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.